वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. इथे स्वयंपाक झालेला आहे. वैभव गेले हॉस्पिटलला, त्यांच्यासाठी टिफिनमध्ये आज केली होती चाकवतची भाजी, ते पण तुरीच्या डाळीमध्ये. नंतर गव्हाच्या शेंगा आणि इथे केली डिंगऱ्या शिजवून ठेवल्या. डिंगऱ्याची भाजी करेल थोड्याशा. आणि इथे आहे कवट, म्हटलं चला खाण्यासाठी करते. मला थोडं पिकलं असेल तर बघू आता कसं पिकलंय की नाही, तुम्हाला पण दाखवते. तर आपण फोडून बघू. तर बघू शकता पिकलंय, ब्राऊन झालेला आहे. आणि ना त्या दिवशी एकदम कच्चे कच्चे होते, तर आज ब्राऊन झालेलं आहे फायनली. तर त्याच्यात काढून घेते चमच्याने. त्याची ना चटणी पण बनवतात, म्हणजे अशी तिखट गोड आंबट, पण मला चटणीपेक्षा ना गोड आवडतं. ओ माय गॉड, भारी निघालं सगळं. बघू शकता गोलच्या गोल निघाला पल्प, कवटाचा पल्प एकदम गोलच्या गोल. काढायची पण गरज नाही, असं पिकला पाहिजे. आणि ते स्मॅश पण होतोय. वाव, बघू शकता. छान आहे. आता त्याच्यात लगेच मॅश झाला. त्याच्यात मी त्या दिवशी गुळ आणला, गुळ टाकते, कारण मला गुळ टाकून खूप आवडतं साखरपेक्षा. आणि थोडंसं परतून घेणार, चॉकलेटी करून घेणार. आता याच्यातच किसून टाकते. म्हटलं त्याला थोडंसं नाश्त्याला कॅबिनेट आणि असं खालचं वगैरे पुसून घेऊ दे. सगळे व्हाईट कॅबिनेट, काय म्हणतात, व्हाईट दरवाजे सगळे मॉड्युलर किचनचे. तर आज ते करू म्हटलं. बघू आता जसा वेळ भेटेल मला तसं करेल. आता याच्यात मी गूळ टाकलेला आहे आणि गूळ पण लगेच मेल्ट झालं मस्त. आता थोडंसं मस्त गरम करून घेणार. किती लगेच मेल्ट होऊन गेलं सगळं. आता पॅन मध्ये टाकून मी मस्त गरम करून घेणार, म्हणजे शिजून घेणार छान. असं कवट पाहिजे खरं, एकदम मऊ मऊ पिकलेलं. खरं याची कॅन्डी पण बनवू शकते. याच्यात गूळ टाकून खूप हे करून करून हलवून पूर्ण त्याचं मिश्रण जाड होईपर्यंत छान पसरून द्यायचं. जसं आंबा पोळी करतो ना त्या पद्धतीने उपवासासाठी करून शकतो आपण. उन्हाळ्यामध्ये कवटाचं सुद्धा एका पानावर मस्त पसरून ठेवायचं आणि वाळत करायचं उन्हामध्ये. मस्त कॅन्डी होऊन जाईल त्याची. तर झालेलं आहे, बघू शकता कवट. मस्त. गरम गरम खूप छान लागतं खायला. तर इतकं आवरून झालेलं आहे. आणि आता केसरींची बाकी केसरींच करून घेणार. आता जेवण करून घेते आधी, त्याच्यानंतर मग किचन वगैरे क्लीन करायचंय, म्हणजे कॅबिनेट क्लीन करायचे. सगळं व्हाईट आहे ना, आयलंड किचन व्हाईट जे दरवाजे असतात ना, तर ते क्लीन करून घ्यायचं आहे. हे खालचे व्हाईट आणि वरचे जे ब्लॅक आहे ना ते क्लीन करायचे. आणि उद्या
वैभवला बोलली की मला चिमणीचं जाळी काढून द्या डीप क्लिनिंग करायला. तर मी नेहमी दाखवलेला व्हिडिओ, पण मग तरी नवीन व्ह्यूअर्स असतील, माझे नवीन सबस्क्रायबर असतील, त्यांच्यासाठी मी तो व्लॉग पण तयार करणार आहे चिमणी डीप क्लिनिंगचा उद्या. कियारा आवाज कमी कर थोडासा. कियाराचा खूप आवाज आहे. इतक्या तिला आंघोळ दिली घालून केस धुतले तर तिने कसं बांधून मागितलंय बघू शकता. इकडे ये ग, दाखव कियारा तुझे केस दाखव. बघू शकता टॉवेल बांधून मागितला. तर तेच आता जेवण करते. भाकर करायची होती पण इतका कंटाळा आलाय ना, तर मी आता भात आणि चाकवतची भाजीच खाणार आहे आणि डिंगऱ्यांची भाजी संध्याकाळी करेल. आता नाही करता, आता भूक पण नाही एवढी, कारण तुम्ही बघितलं असेल मी कवट खाल्लं त्याच्यामुळे काही भूकच नाही आहे. आणि तेच चला आता मी, आणि हो एक गोष्ट सांगायची, आम्ही केळी आणलं होतं, केळीचं झाड आणलं होतं एकदम म्हणजे 4-5 वर्षापूर्वी. त्याला फायनली केळीचं फूल आलेलं आहे. खाली लावलं होतं ते झाड, इतकं म्हणजे तुम्हाला काय सांगणार, इतकं बदललं इकडून तिकडून, इतकंच तर जगवलं आहे. आधी आणलं होतं आम्ही, तर आधी कुंडीत लावलं होतं इथे टेरेसमध्ये आपल्या. त्याच्यानंतर मग मी बोलली की जमिनीत लावू, मग ते त्या साईडला लावलं, तिथे तर एकदम पिवळं होऊन गेलं होतं, मरूनच गेलं होतं ते. तरी वैभवने ते काढून आणि ह्या साईडला गच्चीवर लावलं कुंडीमध्ये, तिथून पण काढून परत इकडे लावलं तर इथे जगलंय. आणि आता त्याला फुल आलंय फायनली, तर ती तुम्हाला मी दुपारी दाखवतेच, दुपारी किंवा संध्याकाळी. खूप आनंद झाला आम्हाला, कारण सकाळी मला वैभवने दाखवलं की फुलं आलंय बघ. आणि ती अशी तशी केळी नाहीये, ती आहे वेलची केळी, एकदम छोट्या छोट्या वेलची केळी असतात ना. आता केरळला गेलो होतो तेव्हा तुम्हाला दाखवलंच होतं, तर ती केळी आहे. तर तुम्हाला नंतर दाखवतेच. चला आता जेवण करून घेते आणि बोलते. तर स्टूल लागणार आहे आपल्याला, फॅनवरती चढून क्लीन करावं लागेल. त्याच्या आधी ना आपलं भाजी ते बोललेलं होतं ते इथे ठेवून देते मी आयलंड किचनवर. म्हणजे कसं स्प्रे मारून ना ते पडतं खाली, त्याच्यामुळे. आणि मस्त किचन आवरलं की लगेच चहा करणार गरम गरम. तर आता वाजले आहेत 3:30 आणि आता एकदम छान टाईम आहे किचन क्लीन करून मस्त चहा करायचा. बाकी ते सगळं काढलेलं आहे. आणि बाहेरूनच क्लीन करणार आहे आज. एका दिवशी ना पूर्ण डीप क्लिनिंग दाखवेल. म्हणजे डीप क्लिनिंग मग कसं सगळ्या वस्तू काढून पूर्ण मधून पण क्लीन करणार. पण मग हे अजून एवढं काही खराब नाहीये, त्याच्यामुळे आता काही करणार नाही. इथलं वगैरे सगळं आपलं काय म्हणतात मॅजिक कॉर्नर आहे ना, ते पण एक दिवस पूर्ण काढून सगळं क्लीन करणार. ह्या कड्या वगैरे याच्यात सगळे माझे मोठे मोठे भांडे जे रेग्युलर लागत नाही ते भांडे आहेत. आणि हे पण वरतून मला क्लीन करून घ्यायचं एअर फ्रायर. तर तुम्हाला दाखवते. तर चिमणीसाठी मी हे लायझॉल मला मिळतच नव्हतं, मी एका ब्लॉग मध्ये दाखवले तुम्हाला. हे मला मिळालं रिलायन्स जिओ मार्ट मध्ये मिळालेलं आहे सिटी सेंटरच्या. तर फायनल तिथे मिळाले, तर मी इतकी शोधत होती. डी मार्ट, स्टार मॉल आणि नंतर जवळचे मार्ट आहे दुकान शॉप वगैरे, तिथे मी शोधत होती पण मला मिळालंच नाही. आणि तिथे मिळालं. तर मी मोठी बॉटल, एकच बॉटल होती ती पण, तर फायनली एक मिळालं पूर्ण. तर याच्यानेच मी किचन म्हणजे किचन चिमणी क्लीन करते, त्याच्याने चिमणी खूप छान निघते. तर ते आता उद्या क्लीन करेल ना तेव्हा दाखवेलच मी. तर आज फक्त मी वापरणार आहे हे स्टार मॉल मधून घेतलेलं स्टँड फ्रेश, ते वापरणार आहे. विंडोज, मिरर्स, अप्लायन्स, ग्लास आयटम, असं स्लॅब सरफेस वगैरे असं पूर्ण क्लीन होतं. तर मग हे ग्लास आणि याच्यासाठी मी वापरते. चला क्लीन करून घेऊ. त्याच्यानंतर कॅबिनेट, मला रॅक वरती चढावं लागतं, आधी मध्ये क्लीन करू आपण.
तर इथे तुम्ही बघतच असणार मी माझं मॉड्युलर किचन कसं क्लीन करते आणि म्हणजे सर्वांना वाटतं की व्हाईट किचन हे खूप म्हणजे डाग होत असतील, त्याला डाग पडत असेल पिवळे हळदीचे वगैरे तेलाचे. तर असं काहीच नाही आहे. आणि हे ॲक्रेलिक किचन आहे. ॲक्रेलिक म्हणजे याच्यामध्ये ॲक्रेलिक काय म्हणतात त्याला, शीट्स असतात ना ॲक्रेलिक, त्याच्यामध्ये आहे ते हे किचन. तर वॉटरप्रूफ आहे. त्याला किती पाण्याने धुवा तरी कधीच खराब होणार नाही असं किचन आहे. म्हणजे प्लायवूड वगैरे नाही आहे, पूर्ण ॲक्रेलिक आणि त्याच्याने म्हणजे तयार झालेलं किचन आहे. आणि थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, पण मग लाईफ टाईम आहे गॅरंटी त्याची, की कधीच खराब होणार नाही. त्याचे हिंजेस वगैरे सगळं एकदम छान बसवलेलं आहे. तर म्हणजे पाण्याने धुतले तरी चालेल असं आहे ते, आणि कधीच खराब होणार नाही. आणि आता वरती बघू शकता त्या कॅबिनेटच्या वरती प्लायवूडचं काम चालूच आहे हळूहळू. तर ते पूर्ण पॅक होऊन जाणार. चिमणीचा जो पाईप आहे ना तो पूर्ण पॅक होऊन जाणार. आणि वरती मी असे ग्लासचे कॅबिनेट घेतलेले आहे. तर हे खूपच छान दिसता प्रोफाईल ग्लास आहे. त्याच्यात म्हणजे मी सगळ्या माझ्या काचेच्या वस्तू किंवा मस्त मॉडर्न जे असतात ना बरण्या किंवा आपले कप्स नंतर मग वगैरे असं ठेवत असते. आणि वरतीच माझं हे पण आहे वॉटर प्युरिफायर, ते पण आहे वरतीच ठेवलेलं. तर आता मी वरचे ग्लास पूर्ण क्लीन करून घेणार. आणि जास्त कप आणि ते काढतो ना आपण तेच खराब होतात, डाग लागतात हाताचे. तर इतके पण इझी एकदम क्लीन होऊन जातात वरचे. आणि मी ते क्लीनर तुम्हाला दाखवलंच ते वापरते मी, स्टँड रिमूव्हर. तर त्याच्याने पूर्ण क्लीन होऊन जातं. तर इतकं छान दिसतंय, बघू शकता इथे पूर्ण क्लीन झालेले आहे. आता मी खालची कॅबिनेट पूर्ण क्लीन करून घेते. तर इथे आता मी खालचे कॅबिनेट क्लीन करून घेणार आहे, व्हाईट कॅबिनेट. आणि सर्वांना वाटतं की व्हाईट किचन हे खूपच खराब होईल, खूपच खराब होईल, पण असं काहीच नाही, काहीच खराब होत नाही. एकदम इझी निघून जातात सगळे डाग वगैरे. तर मी ह्या क्लीनरनेच पुसते सगळे. म्हणजे तुम्ही लायझॉलचं क्लीन सुद्धा वापरू शकता याला. तर त्याचे हँडल्स वगैरे खराब झाले होते आणि तेच पुसत होती. आणि डाग वगैरे थोडेसे डाग होते याचे, काही सांडलं ना दूध वगैरे किचनवर तर ते डायरेक्ट खाली येतं. तर त्याच्यामुळे ते डाग वगैरे मी पुसून घेते, पण मग तरी असतात, क्लीनरने पुसले नाही ना तर ते दिसतात. तर त्याच्यामुळे मग मी आता हे पुसून घेते. आणि पण पूर्ण इझी एकदम पुसून जातं. आणि तुम्हाला वाटत असेल की स्वच्छ कशाला पुसत बसते वगैरे, पण मग ते दिसतात डाग जवळून. त्याच्यामुळे मला पुसावं लागतं दरवेळेस. म्हणजे आता मी खूप दिवसांनी पुसते हे किचन. तर आता पटापट बाहेरचंच पुसून घेणार. आणि एक दिवस मी सगळे ड्रावर्स वगैरे म्हणजे डीप क्लिनिंग आहे ना मॉड्युलर किचनची कशी असते मी ती करणार. तर ते पुसूनच घेणार आहे एक दिवस सगळं, तेव्हा दाखवेलच मी तुम्हाला सगळे. म्हणजे मधल्या वस्तू काढून वगैरे सगळं क्लीन करणार आहे. आणि मी नेहमी क्लीन करत असते वरचे ड्रावर्स वगैरे आणि स्वच्छ ठेवत असते, कारण व्हाईट किचन आहे. आणि व्हाईट किचन मस्त छान पुसलं ना तर इतकं अजून छान दिसतं ते. तर बघू शकता आता इथे पटापट पुसून घेते. काही ठिकाणी ना असे एकदम डाग हे होते, दिसत होते, तर तेच असे एकदम हे करून पुसत होती. तर म्हटलं थोडंसं स्प्रे मारून ठेवावं म्हणजे कसं निघून जातील पटापट. तर इथे मी पूर्ण पुसून घेतलेलं आहे. आणि हे ड्रावरचे हँडल्ससुद्धा पुसून घेते. ड्रावरच्या हँडल्समध्ये धूळ येऊन राहते, तर ती पण क्लीन करावं लागते नेहमी. तर अशा पद्धतीने मी माझं मॉड्युलर किचन क्लीन करत असते. आणि त्याचबरोबर म्हटलं चला डिशवॉशर पण क्लीन करून घेऊ. तर आता हे 2 ड्रावर्स क्लीन झाले की डिशवॉशर पण वरतून क्लीन करून घेणार. डिशवॉशरची पण डीप क्लिनिंग एक दिवस करावं लागणार आहे मला, कारण त्याचं एक लिक्विड भेटतं डीप क्लिनिंगसाठी, मधलं इंटरनल सगळं डीप क्लीन होऊन जातं. आणि बाहेरून फक्त आपल्याला क्लीन करावं लागतं तेवढं. ते नेहमी करतेच मी क्लीनर लावून वगैरे. पण मधून एक लिक्विड असतं तर ते लवकरच एक मागवावं लागेल, आणि कारण आपल्या नाशिकमध्ये ते भेटत नाही आहे. तर मी ऑनलाईनच मागवते ते आणि क्लीन करून घेते. तर इथे तर झालेलं आहे. आता मी डिशवॉशर क्लीन करणार वरतून पूर्ण. आणि याच्याने पण डिशवॉशर एकदम क्लीन होऊन जातं, कारण स्टेनलेस स्टीलचा आहे. आणि पुसल्यावर इतकं छान दिसतं ना, बघू शकता. आणि जो खालचा ग्लास दिसत असेल ना तो पण क्लीन करते, पण आज काही क्लीन नाही केला, मला लक्षातच नाही राहिलं. तर म्हटलं दरवेळेस मी फरची पुसते तर क्लीन होऊनच जात होतो. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण क्लीन करत असते. तर चला आता पूर्ण क्लीन करून घेते. आणि आपलं मधलं आयलंड किचन आहे ना ते सुद्धा क्लीन करून घेते.
तर इथे आता आयलंड किचन पुसून घेणार आणि इथे पपई तोडली होती आमच्या झाडाची आहे, मोठी पपई कच्ची आहे, तर ती मी अशी रॅप करून ठेवली कपड्यामध्ये म्हणजे पिकून जाईल. तर इथे आधी वरची घाणसळी पुसून घेणार आणि सगळं साहित्य उचलून घेतलेलं आहे. तर हेच क्लीनर वापरून मी आपलं आयलंड किचन पण क्लीन करणार. आणि आयलंड किचनची आयडिया माझीच होती, मीच सुचवली होती. जे आमचे मॉड्युलर किचन बनवणारे होते ना, त्यांना मीच सुचवली होती की मला असं आयलंड किचन पाहिजे आहे. मी त्यांना फोटोज दाखवलं होतं आणि त्याच्यामध्ये मला ड्रॉवर्स पाहिजे मोठे मोठे, म्हणजे त्यातून मी भांडे किंवा काही माझ्या वस्तू ठेवू शकते त्याच्यामध्ये. तर त्या पद्धतीने त्यांना खूप आयडिया आवडली ही, कारण ते कधी करत नव्हते आयलंड किचन. म्हणे खूप छान आयडिया मिळाली तुमच्यामुळे आम्हाला, म्हणजे आम्ही सुचवू आमच्या ग्राहकांना की असं पण करता येईल तुमच्या किचनमध्ये, हे पण ऍड करता येईल, त्याच्यात पण तुम्हाला ड्रॉवर्स करता येतील. तर खूपच छान आयडिया आहेत. तर तेच मला खूप म्हणजे इच्छा होती पहिल्यापासून की माझं आयलंड किचन असावं. आणि माझे जुने जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ना, तर माझ्या किचनमध्ये जिथं फ्रीज आहे ना, तिथे गॅलरी होती मोठी. तर ती पूर्ण गॅलरी काढून आणि मोठं किचन केलेलं आहे, हे मागे सरकवलेलं आहे. आणि आता मोठी विंडो होती ती, तर ती छोटी विंडो केली आणि मोठं किचन केलेलं आहे. आणि एल शेपचं किचन, थोडं छोटासा एल तो केलेला आहे, कारण मला आयलंड किचन बसवायचं होतं म्हणून मग गॅलरी काढून टाकली आम्ही. आणि फ्रीज दिसतोय तिथे, पूर्ण मायक्रोवेव्ह ओव्हन आणि डबल डोअरचं फ्रीज बसणार आहे त्या ठिकाणी. तेवढ्या जागेत तशी जागा केलेली आहे, ते पॉइंट्स केलेले आहे, दिसत असेल. आणि लवकरच जो ग्रे कलर आहे ना, तो व्हाईट कलर करणार. तुम्ही मला कमेंट करा, हा ग्रे कलर छान दिसतो भिंतीला की व्हाईट कलर छान दिसेल, नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे आयलंड किचनला मला मस्त हाय चेअर घ्यायच्या आहे लवकरच, तर घेईल मी, जेव्हा घेईल तेव्हा दाखवेलच मी. तर मस्त कलरफुल घेणार आहे थोड्याशा त्या चेअर. आणि अशा पद्धतीने मी माझं किचन क्लीन केलेलं आहे. झालेलं आहे ते पण आपल्या ह्या स्टँड फ्रेशने. आणि पूर्ण कॅबिनेट क्लीन केले, वरचं क्लीन केलेलं आहे, सगळं तिथले कॅबिनेट क्लीन केले, आयलंड किचन क्लीन करून घेतलं. आणि किती वेळ लागला, 1 तास लागला मला सगळं क्लीन करायला. आणि तर किती सुंदर किचन दिसतं. तर असं क्लीन झालेलं आहे. आता ना म्हटलं हे एअर फ्रायर क्लीन करून घेते, कारण ना आणल्यापासून खूप वेळा रेसिपी बनवली आहे त्याच्यामध्ये, क्लीन केलं नाही, क्लीन केलंच नाही. आणि याला तर इतके डाग म्हणजे निघत नव्हते, पण निघून गेले फायनली. मस्त झालेलं आहे, एकदम प्लेन असं छान दिसत आहे. हे पण आयलंड किचन पण खूप छान दिसत आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर हे क्लीन करून घेते. पोळी तूप साखर पोळी दिलेली आहे. इथे चहा ठेवते. आणि आजचं स्वयंपाकाचं तर बघेल मी, मला तर भूकच नाहीये. साधं सिंपलच करेल काहीतरी बिहान माझ्यासाठी, कारण वैभवसाठी तर
मस्त चाकवत टाकून म्हणजे डाळ केली होती. आणि डिशवॉशर पण मी पुसून घेतलं तर किती छान दिसतंय मस्त आपल्या कॅबिनेट क्लीन करायच्या वेळेस. तर असा थोडा वेळ देते, 1 तास दिला तरी आपलं किचन एकदम क्लीन होऊन जातं. आणि इथे मस्त चहा ठेवायचा गरमागरम. म्हणजे असं ना काम केलं आणि इतकं छान झालं ना आपलं काम, एकदम छान दिसलं ना किचन, इतकं भारी वाटतं, एकदम मस्त फ्रेश फ्रेश वाटतं. तर चला आज देऊ एक दिवस ना देवाला पूर्ण क्लीन करायचं, देवाचं कॅबिनेट आहे ना पूर्ण क्लीन करायचंय मला. तर करेल लवकर ते. इथे मस्त चहा ठेवून देते. आणि आजचं वातावरण एकदम पावसासारखं झालेलं आहे. आता चहा झाला की खाली जाऊ, तुम्हाला केळीचं फुल दाखवते कसं झालंय, कसं मोठं आलेलं आहे. आणि इथूनच आमच्या खिडकीतून आंबे आले, अक्षरशः केसर आंबा आहे, दिसत असेल तो पूर्ण आंब्याचं झाड, त्याला आंबे आलेले आहे. म्हणजे इथून खिडकीतूनच मी तोडेल, जेव्हा मोठे होतील ना ज्या वेळेस तोडेल ना त्यावेळेस नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर मला ना कच्चे आंबे खूप आवडतात, म्हणजे इन्स्टंट लोणचं करायला वगैरे खूपच आवडतं. तर आम्हाला पहिल्यापासून झाडांची आवड आहे. मला आईंना, माझी सासरी होती त्यांना खूप झाडांची आवड होती. आणि माझ्या सासऱ्यांनी झाड लावलेलं आहे हे आंब्याचं, ते आज इथपर्यंत मोठं झालेलं आहे, खूपच मस्त आहे. जेव्हा मी लग्न करून आले तेव्हा एकदम छोटं झाड होतं एवढंच आंब्याचं, आता तेवढं मोठं झालं. चहा. चला आता बोलते ना तुमच्याशी. तर असे कॅबिनेट तुम्हाला जाऊन दाखवते, बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे. आयलंड किचन पूर्ण क्लीन झालं. कॅबिनेट बघू शकता किती चमकत आहे मस्त. इथले सुद्धा किती मस्त दिसत आहे. डिशवॉशर पण छान क्लीन झालं, हे क्लीन झालेले आहे मस्त छानपैकी. तर असं. आणि आपलं एअर फ्रायर पण क्लीन करून घेतलं. त्याच्यावरचे आहे ना हे ग्लास, त्याच्यावरचं जातच नव्हतं, इतकं चिटकलेलं होतं, पण मग गेलं फायनली. मी आता हे आणलं त्याच्यासाठी, असं नाही रुमाल आणला, तर तो मी टाकून देते, म्हणजे त्याच्यात धूळ बसत नाही. जेव्हा काही करायचं तेव्हा फक्त असं करून देणार आणि इथे चालू करून आणि इथे बटन ऑन करणार. मग इथे आपल्याला 1 बास्केट लावायची, 2 बास्केट लावायची, तर ते करू शकतो. असं बघू शकता, ते पण क्लीन करून घेतलं. इथे आपला चहा मस्त. आणि की चिमणी तर उद्याच क्लीन करणार, पुन्हा डीप क्लीन, तेव्हा दाखवेल मी तुम्हाला. तर असं लांबून तुम्हाला दाखवते किचन कसं दिसतंय, बघू शकता. असं पूर्ण आपलं किचन क्लीन झालेलं आहे. आणि हे ग्लास आहे ना, मी नेहमी क्लीन करते, आज नाही केलं, पण मग नेहमी क्लीन करतच असते. त्याच्यामध्ये लाईट्स आहे, पण ते कधी कधी लावतो, जेव्हा लहान मुलं येतात ना बघायला त्यावेळेस लावतो ती लाईट. तर हे सुद्धा आम्ही स्वतः बनवलं आयडिया काचेचं. आणि असं माझं किचन कसं वाटलं ते नक्की सांगा. मला देवाऱ्याचं कॅबिनेट पण क्लीन करायचं आहे. पपई आता तुम्हाला केळी दाखवते, मागचा भाग आहे, बघू शकतो केळीचं फूल, बघू शकता.
तर असं केळीचं फुल आलेलं आहे. चला आता कपडे वाहत करायचे आहे. तर तुम्हाला खाली केळीचं फुल दाखवलं. चला आता कपडे झालेले आहे, काढून घेते सगळे. चला कपडे वाहत करून आता संध्याकाळचे 5 वाजले. म्हटलं चला कपडे टाकले तू उशिराच. आणि वातावरण बघू शकता मस्त सनसेट होईल. चला आता पटापट वाहत करून देते आणि बोलते तुमच्याशी. बघू शकता कपडे वाहत केलेले आहे. बापरे बबल. तर जेवण झालं आणि भांडे पण एक्स्ट्राचे घासून घेतले. डिशवॉशरला भांडे लावलेले बघू शकता. किचन पण पूर्ण क्लीन करून घेतलं पूर्ण. आणि आज केली होती उडदाची डाळ, भात आणि ज्वारीच्या भाकरी. आणि जेवण झालं, डिशवॉशरला भांडे लावले, सगळं आवरलं. आता हे केलं माझ्यासाठी पाणी, जिऱ्याचं पाणी गरम बघू शकता. तरी हे जिरे मी तसेच ठेवते सकाळला. आणि मग सकाळी परत त्याच्यात पाणी टाकून दालचिनी टाकते, उकळवते. मग 2 टाईम मी पिते, रात्री जेवण झाल्यानंतर आणि सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी. तर तेच इथे आवरून झालं आणि व्लॉग इथेच संपवते. कसा वाटला माझा आजचा व्लॉग. पूर्ण किचन क्लीन केलं, कॅबिनेट कसे क्लीन करते, वरचे काचेचे कॅबिनेट कसे क्लीन करते ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळालं. आय होप आवडला असेल बघायला व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.